तुकाराम महाराज म्हणतात की आपले मन हे सर्व कार्यसिद्धीचे मुख्य कारण आहे आणि म्हणून त्यासाठी त्यांनी काय उदाहरण दिलेलं आहे बघूया. फळ पिके देठी, निमित्त वारियाची भेटी, हा तो अनुभव रोकडा, कळो येता खरा कुडा, तोडिली यामुळे वाया जाती काची फळे, तुका म्हणे मन तय सकळ कारण. तर पूर्णपणे पिकलेले फळ त्याला केवळ एक वाऱ्याची झुळूक लागली तर ते लगेच खाली पडते. हा अनुभव तर प्रत्यक्ष कोणी पाहू शकेल आणि जो पाहिल त्यालाच त्याचा अनुभव येईल. आणि जर कच्चे फळ आपण बळजबरीने तोडले, बळाने तोडले तर ते कच्चे फळ वाया जाते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपले मनही त्या फळाप्रमाणे आहे. ते परिपूर्ण झाले की परमार्थाची केवळ एक जरी झुळूक लागली तरी ते परमार्थामध्ये टपकन पडते. आणि तेच आपण बळजबरीने आपल्या मनाला ओढण्याचा प्रयत्न केला तर ते वाया जाते. आणि म्हणूनच आपले मन हेच सर्व कार्यसिद्धीस मुख्य कारण आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये आपल्या मनाला कशा प्रकारे वळवायचं हे अभंगातनं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.